रेडी स्टार्ट. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर येथील शेतकऱ्यांचे पावसावरील अवलंबित्व कमी करायला हवे, हे शंकरराव चव्हाण यांनी ओळखले होते. शिवाराला पाणी दिले तर शेती फुलेल आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. दुष्काळाचे परिणामही कमी होतील, हे ओळखून त्यांनी धोरणे आखली व अंमलात आणली. राज्याचे पाटबंधारे व ऊर्जामंत्री आणि 2 वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या शंकररावजींच्या कार्यकाळात अनेक धरणांचा आणि ऊर्जा प्रकल्पांचा पाया रचला गेला. त्या प्रकल्पांना मूर्तरूप येऊन लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. राज्याच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण झाल्या. राज्यातील नद्यांचे पाणी शेती उद्योगाला मिळाले पाहिजे, त्यासाठी मोठी धरणे बांधली पाहिजेत. हे धोरण राबवतानाच पाण्याचे समन्वयी वाटप झाले पाहिजे. त्यातून दुष्काळ हटवण्याचा प्रमुख उद्देश सफल झाला पाहिजे, यासाठी ते कमालीचे आग्रही होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला 2 पिकांसाठी पाणी उपलब्ध झाले तर त्यातून शेती आणि शेतकरी विकासाला चालना मिळेल, असे त्यांचे मत होते. पाणी हा त्यांचा केवळ जिव्हाळ्याचा नव्हे तर अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे इतर राज्यांबरोबर पाण्याचे तंटे सोडवताना महाराष्ट्राच्या हिताला बाधा येणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. हक्काचे पाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरता आले पाहिजे, यासाठी मोठे प्रकल्प हाती घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. परिच्छेद. शिस्त हा शंकररावजींचा स्थायी भाव होता. स्वातंत्र्यानंतर सर्वच आघाड्यांवर देश आणि पर्यायाने राज्ये विकास मार्गावर चालायची असतील तर शिस्तीशिवाय पर्याय नाही, हे त्यांचे मत होते. त्यामुळेच राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी शिस्तीला महत्त्व दिले. विशेषतः राज्याची आर्थिक घडी बिघडू नये, यासाठी कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्या निर्णयावर प्रसंगी टीका झाली, पण कालांतराने तेच निर्णय कसे योग्य होते आणि राज्याच्या हिताचे होते, हे त्यांचे टीकाकारही मान्य करतात. उच्च विद्या विभूषित असलेल्या शंकररावजींनी लोकहित हे सर्वतोपरी मानले. राज्यातील विविध विभागांचा विकास होत असताना त्यात समानता असावी. कोणताही विभाग विकासाच्या मार्गावर मागे राहू नये, याकडे विशेष लक्ष दिले. दुष्काळाला सातत्याने सामोरे जाणाऱ्या मराठवाड्याच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. राज्याच्या प्रगतीत वाटा उचलणाऱ्या विविध प्रकल्पांकडे बघितले की त्याचे श्रेय शंकररावजींच्या दूरदृष्टीला आणि निर्णय प्रक्रियेला द्यावे लागेल. परिच्छेद. कला, साहित्य आणि क्रीडा प्रकारांचे आस्वादक असलेल्या शंकररावजींनी कलाकारांचा मान राहिला पाहिजे, त्यांना व्यासपीठ मिळाले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य चळवळीत आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात ते सहभागी झाले होते. त्यामुळे शासन हे गरिबांच्या कल्याणासाठी राबवले पाहिजे, ते मूढभरांच्या हितासाठी असता कामा नये, ही धारणा त्यांनी आयुष्यभर जोपासली. शंकररावजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या वर्षीपासून जलसंपदा, जलसंधारण आणि पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण यांचे स्मारकही उभारण्यात येणार आहे. स्टॉप.